अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेत सध्या अंक वादाचा सुरू झालाय। सभासदत्व फी भरूनही 2 वर्ष सदस्यत्व न मिळाल्याने स्थानिक कलाकारांनी पदाधिकाऱ्यांविरोधात थेट धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतलीये। या दिरंगाईमुळे नाट्यसृष्टीत संतापाची लाट असून सध्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी रंगकर्मींनी केलीये। संस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तात्काळ सदस्यत्व देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती तक्रारीत करण्यात आली आहे। आता या वादावर धर्मादाय आयुक्त काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। कोल्हापूर नाट्य परिषद शाखा कोल्हापूर या संस्थेतर्फे कोल्हापूरातील कलाकारांना आजीव सभासद करून घेतलं जात नाही गेली 8 ते 10 वर्ष। याच्या तक्रारी ज्यावेळेला आमच्याकडे आले त्यावेळेला आम्ही 2023 मध्ये पहिल्यांदा रोहनचा फॉर्म आम्ही भरला। संपूर्ण फी त्या कार्यवाह गिरीश महाजन यांच्याकडे दिली। त्याच्यानंतर 2 वर्षांनी मी माझा फॉर्म भरला आणि त्यांना सांगितलं की आता रोहन सभासद झाला असेल तर त्याचं अनुमोदक सूचक म्हणून नाव माझ्या फॉर्मवर चालेल। त्यावेळी त्यांनी सांगितलं की रोहन सभासद अजून झालेला नाही। असं बऱ्याच कलाकारांना इथून पाठीमागं या नाट्य परिषदेच्या संचालकांनी कोल्हापूरमधल्या सभासद करून घेतलेलं नाही। उडवा उडवीची उत्तरं देणं, दुकानदार, बेकरीवाले यांचे कर्मचारी हे नाट्य परिषदेचे सभासद आहेत, पण यातला जो कलाकार आहे तो कलाकार या लोकांना सभासद नको आहे। याचं कारण निवडणुकीवर डोळा, यांची मक्तेदारी आहे। आलटून पालटून वाटून हे पदाधिकारी पद भोगतात। अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा कोल्हापूर ही शासनाशी संलग्न आहे। यांना निधी येतो, तो निधी हे कुठं वापरतात यातला कुठलाही ताळमेळ कोणालाही लागू देत नाहीत। वैयक्तिकरित्या कार्यक्रम झाल्याचे डिक्लेअर करून वरून ते निधी घेतात आणि काय करतात हे उघड करण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। या संदर्भात आम्ही मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रशांत दामले सर यांना सुद्धा 23 एप्रिल 2025 रोजी व्हॉट्सअप मेसेज करून आमच्या ज्या काही भावना आहेत त्या पोहोचवल्या आहेत, पण त्यांनी सुद्धा याच्यावरती अजून कुठल्याही प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही। कोल्हापूर शाखा आपल्या हातातून जाऊ नये म्हणून इथल्या लोकांना ते लोक सभासद करून घेत नाहीत असा आमचा आरोप आहे। माहिती अधिकारात आम्ही माहिती मागितलेली आहे, ती सुद्धा देण्यासाठी टाळाटाळ करतात आणि या पदाधिकारी जे आहेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यवाह यांना ज्यावेळेला आम्ही फोनवर बोलतो त्यावेळेला हे उर्मटपणानं आम्हाला उत्तर देतात की देत नाही जा, सभासद करून घेत नाही जा, माहिती देत नाही जा। तर पदाधिकाऱ्यांना असं वागणं योग्य आहे का? नाट्य परिषदेसारख्या याला कलंक लागलेलं आहे हे पदाधिकारी म्हणून। हे बरखास्त व्हायला पाहिजे संचालक मंडळ, असं आमचं मत आहे। साधारण किती सभासद कोल्हापुरात आहेत, काय माहिती? ऍक्च्युली बघायला गेलं तर आम्ही वारंवार माहिती मागतोय, पण ते माहिती देत नाही। तरी पण अंदाजे आम्हाला जी बाहेरून माहिती कळलेली आहे साधारणतः 400 ते 450 सभासद आता आहेत, पण त्यातले कलाकार हे मोजकेच आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या इतके। यांचे जे कर्मचारी आहेत ते आणि दुकानदार, वाणी, पानपट्टीवाले, बेकरीवाले असलेच सभासद आहेत। कलाकार सभासद फार कमी आहेत।